जळगावमधल्या नवले पुलावरच्या मर्सडीज कारच्या अपघाताचं प्रकरण. कार चालकासह इतर 3 जणांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी. शनिवारी भरधाव मर्सडीज कारनं दिली होती दुचाकीस्वाराला धडक. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. गावठी आणि कलमी आंबा पिकाचे मोठं नुकसान. धुळे जिल्ह्यामध्ये तापमान 44 अंशांपर्यंत गेलंय. हवामान विभागाकडून पुढचे 2 ते 3 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट. वाढत्या तापमानामुळे धुळ्यामध्ये नागरिक हैराण झाले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट यांच्यामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय. एकाच्या अंगावरती वीज पडून दुर्दैवी मृत्यू, तर दुसऱ्या घटनेमध्ये विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे मृत्यू झालाय. जळगावमधल्या भुसावळ फैजपूर महामार्गावरती अपघात. भरधाव वेगामध्ये आलेल्या 2 रिक्षांची जोरदार धडक. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू, तर 4 जण गंभीर जखमी. पुणे शहरांमध्ये काही भागांमध्ये आजपासून पाणी कपात. कात्रज भारती विद्यापीठ परिसर कोंढवा यासह इतर भागांचा समावेश आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय. नगर पुणे रोडवरती एसटीला भीषण आग लागली. चालकांना प्रसंगावधान दाखवत वेळीच बस थांबवली, त्यामुळे जीवितहानी टळली. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.